महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। दिनांक 9/5/2024 रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास जखमी गायकवाड हे चोरोबा गायकवाड हे त्यांच्या मॅक्सी कारखान्यामध्ये साईबाबा मंदिर 39 सेक्शन उल्हासनगर 5 या ठिकाणी गाऊन शिलाईचं काम करत असताना आरोपी नामे मोहन काशीनाथ गायकवाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या हातातील कोयत्याने चोरोबा जगताप याच्यावर वार केले। त्याच्यामध्ये त्याचा हाताचा मनगट आणि बोट वगैरे तुटले आणि डोक्यावर वार केलेले आहेत। सदरवेळी त्या ठिकाणी त्याचा मुलगा राहुल जगताप हा देखील हजर होता। सदर आरोपी हा वार करून त्या ठिकाणाहून ताबडतोब पळून गेला। जखमी चोरोबा जगताप हा अतिशय जखमी असल्याने ते तात्काळ त्यांना दवाउपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटल या ठिकाणी नेलं। सेंट्रल हॉस्पिटल नेल्यानंतर ही माहिती जशी पोलिसांना मिळाली तशी आम्ही स्वतः सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 या ठिकाणी जाऊन जखमी याच्याकडे प्राथमिक विचारपूस केली असता त्याने मोहन गायकवाड याने जुन्या वादावरून त्याला मारहाण केल्याचं सांगितलं। त्याप्रमाणे तात्काळ घटनास्थळी येऊन डीबीचे टीमचे PSI मोरे, ASI गायकवाड, हेड कॉन्स्टेबल कारकूड आणि सातपुते असे आणि इतर पोलीस स्टेशनची टीम यांना तात्काळ आरोपीच्या शोधासाठी पाठवलं। आरोपीचा शोध घेतला। आरोपी हा तात्काळ 2 तासाच्या आत आम्ही अटक केला। सदर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये राहुल चोरोबा जगताप जखमीचा मुलगा याची फिर्याद घेण्यात आलेली आहे। सदर बाबत हिल्लाइन पोलीस स्टेशनला 463/24 हा खुनाचा प्रयत्न या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला 2 तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याला आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून त्याची पुढील पोलीस कस्टडी अधिक घेणार आहोत। अधिक तपास चालू आहे। सदर आरोपी त्याचे जो जखमी आहे त्याचा भाऊ विठ्ठल जगताप याचे 10व्या महिन्यामध्ये वाद झाला होता। त्या संदर्भामध्ये हिल्लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सदर आरोपीवर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आलेली आहे। परंतु सदर जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी त्याने पुन्हा काल रोजी सदरचा प्रकार केलेला आहे आणि सदर प्रकारामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।